विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। अवैध दारू हातभट्टीवर पोलिसांचे धडक छापे, 30,000चा मुद्देमाल नष्ट। तुपटाकळी व वरंदळी येथे सलग 3 कारवाया, 555 लिटर मोहफुलाचा सडवा व 35 लिटर हातभट्टी दारू जप्त। दिग्रस अवैध हातभट्टी दारू निर्मिती विरोधात दिग्रस पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करत तुपटाकळी व वरंदळी परिसरात सलग 3 ठिकाणी छापे टाकले। पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 जून रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला। पहिली कारवाई तुपटाकळी येथील शेखर भाऊराव शिरसाट यांच्या घरावर करण्यात आली। या ठिकाणी 200 लिटर मोहफुलाचा सडवा व 20 लिटर हातभट्टी दारू असा सुमारे 12,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी वरंदळी येथे अमित कैलाश पवार यांच्या घरावर छापा टाकून 100 लिटर मोहफुलाचा सडवा जप्त केला। पुढील कारवाईत वरंदळी येथील बलदेव परसराम जाधव यांच्या घरावर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी 240 लिटर मोहफुलाचा सडवा व 15 लिटर हातभट्टी दारू असा 13,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कारवाई दरम्यान आवश्यक नमुने जप्त करून उर्वरित सडवा व हातभट्टी दारू जागीच नष्ट करण्यात आली। या 3ही कारवायांमध्ये एकूण 555 लिटर मोहफुलाचा सडवा, 35 लिटर हातभट्टी दारू आणि 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिग्रस पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे हातभट्टी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।